नमस्कार सर्वांना. रात्रीचे ऑलरेडी 12:30 वाजलेत आणि आत्ता जस्ट आपली कोर कमिटीची मीटिंग संपन्न झाली. या मीटिंगमध्ये सर्व अवचार सर, अब्रार सर, सर्व आंबेकर सर, योगेश भालेराव सर, गोसावी सर, रक्कीबे सर सगळेच आपले शीर्ष नेतृत्व उपस्थित होते आणि या मीटिंगमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी ठरल्यात, ज्या आपल्याला सर्व जे आंदोलक आहेत आपले यांच्यापर्यंत पोचवायच्या आहेत. तर सर्वात पहिली महत्त्वाची घोषणा म्हणजे गॅदरिंग पॉईंट. तर हा गॅदरिंग पॉईंट हा आझाद मैदानाच्या आतमध्ये नसणार आहे. गॅदरिंग पॉईंट हा CST मेट्रो स्टेशन म्हणजे आझाद मैदानाच्या समोरच बाहेर मेट्रो स्टेशन आहे, CST मेट्रो स्टेशन. तर या मेट्रो स्टेशनच्या इथे जमायचं आहे सगळ्यांनी. कुणीही आझाद मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही. दुसरी महत्त्वाची सूचना की कुठलाही हिंसाचार झाला नाही पाहिजे, कुठलेही रॉंग मेसेज नाही गेले पाहिजे. म्हणजे हे आंदोलन आपलं गव्हर्नमेंटच्या विरोधात नाही, त्यामुळे गव्हर्नमेंटच्या विरोधात कुठलेही मेसेज नाही गेलं पाहिजे. ट्रॅफिकचे रूल्स कोणी तोडले नाही पाहिजे. आणि हे सगळे आपले जिल्ह्याचे जे प्रतिनिधी किंवा असोसिएशनचे हेड असतील यांनी काळजी घ्यायची. ऑलरेडी DCP साहेबांबरोबर मीटिंग झालेल्या आहेत आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केलेलं आहे की मंत्रालयाच्या तिथं कृपया आपण जाऊ नये. तर त्याच्यामुळं आपण आझाद मैदान येथे जमा व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर जे नेतृत्व आपल्याला सांगेल त्याप्रमाणे करायचं आहे. आपलं CST मेट्रो स्टेशन वरती जमल्यानंतर आपण मंत्रालयाकडं जाण्याचा प्रयत्न करणार, पण आपल्याला 100% थांबवलं जाणार आहे. जरी पोलिसांनी काही कारवाई केली किंवा अटक करायचा प्रयत्न केला तरी कुणी तिथं हिंसा करायची नाही. शांतपणे आपण अटक करून घ्यायची, कारण आपल्याला घेऊन ते जेलमध्ये जाऊ शकत नाही, कारण आपली संख्या खूप जास्त आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी सर्वात महत्त्वाची सूचना आहे की हे एकच दिवसाचं आंदोलन आहे असं नाही. सगळ्यांना आपण सूचना आधीच केलेली होती की येण्याचं तिकीट तुम्ही काढा मुंबईवरनं परत जाण्याचं काढू नये, कारण जोपर्यंत आपलं रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत आपल्याला तिथं 1 नाही 2 नाही 3 दिवस गरज लागलं तर आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे. त्याच्यानंतर DCP साहेबांनी आपल्याला व्यवस्थित हे केलेलं आहे की कुणीही कायदा हातात घेणार नाही याची दखल घ्यायची आहे आणि ट्रॅफिक रूल्स कुणी तोडणार नाही याची दखल घ्यायची आहे. शक्यतो आपली जी संख्या पाहता आपलं 1 ते 2 दिवसातच काम होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला जर आपलं काम झालं नाही पहिल्या दिवशी तर आपल्याला त्याप्रमाणे आंदोलनामध्ये वेगवेगळे निर्णय घ्यायला लागू शकतात. कुणीही परत जाऊ नये जोपर्यंत रजिस्ट्रेशन आपल्याला मिळत नाही. नंतर महत्त्वाची गोष्ट की तिथले जे लोकल रेसिडेंट आहेत किंवा सिव्हिलियन्स आहेत त्यांना कुठंही डिस्टर्ब झालं नाही पाहिजे याची सर्वांनी दखल घ्यायची आहे. आपण इथं टुरिझम किंवा साईटसीइंगसाठी आलेलो नाही, त्याच्यामुळं कृपया कुणीही आपलं आंदोलनाचं स्थळ सोडून इकडं तिकडं भटकू नये. आपल्याला जे काय आपलं आश्वासन असेल ते लेखी स्वरूपामध्ये MMC रजिस्ट्रेशनच्या बाबतीत महत्त्वाचं म्हणजे MMC रजिस्ट्रेशनच आपल्याला पाहिजे किंवा ते कशा पद्धतीने करणार आहेत हे लेखी स्वरूपात पाहिजे आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट डिस्कस झाली ती मीडियाच्याबद्दल झाली की मीडियाला सामोरं कोणी जाणार आहे याची एक कमिटी डिसाईड केली जाईल. कारण बऱ्याच वेळा मीडियाच्या समोर आपले काही नवखे लोक आहेत किंवा ज्यांना डिटेल माहिती नाहीत ते चुकीचं विधान करतात आणि चुकीचं विधान केल्यामुळं काय होतं की तो एक मुद्दा समोरच्या पार्टीला ऑपोजिट पार्टीला सापडतो किंवा अगदी त्याची क्लिप कोर्टातही सादर केली जाऊ शकते. त्यामुळं कृपया बोलताना खूप काळजीपूर्वक बोला. आम्ही इथं MMC रजिस्ट्रेशन घेण्यासाठी आलेलो आहे, जे आम्हाला कायद्याने मिळालं पाहिजे याच्या आणि त्याच्यात डिले होतो आहे म्हणून आम्ही तिथं आंदोलन करतो आहे. आम्हीही गव्हर्नमेंटच्या विरोधात नाही, गव्हर्नमेंटने आम्हाला दिलेलं आहे, कायद्याने आम्हाला दिलेलं आहे आणि डिले होतो आहे म्हणून आम्ही ते मागण्यासाठी इथं आलेलो आहे. एवढं तुम्ही बोलू शकता. आम्ही MMC रजिस्ट्रेशन घ्यायला इथं आलेलो आहे,
बाकी जे आहे ते आमचे जे शीर्ष नेतृत्व आहे हे तुम्हाला सांगतील. जी आपली कमिटी उद्या अनाऊन्स केली जाईल, तीच कमिटी, मीडिया कमिटीतले मेंबर्स आहेत, ते फक्त मीडियाला फेस करतील. कृपया कुणीही कुठलेही लूज कॉमेंट्स करू नये. महत्त्वाचा याच्यात मुद्दा अजून एक डिस्कस झाला की प्रायमरी हेल्थ केअर ही प्राथमिक आरोग्य सेवा सुदृढ करण्यासाठी गव्हर्नमेंटनी हा कोर्स केलेला आहे. तर आपण त्याच्या भोवतीच जास्त करून आपलं जे काही घोषणा असतील त्या आणि आपलं विधान जे असेल ते कुठल्याही संस्थेच्या विरुद्ध वगैरे न देता पॉझिटिव्हली द्यायचं आहे. पोलीस आपल्याला नक्कीच थांबवण्याचा प्रयत्न करणार आहेत. याच्यासाठी कुणी घाबरून जायचं नाही. पोलिसांनी अटक केली तर काय होईल वगैरे, काहीही होत नाही मित्रांनो, अजिबात काळजी करू नका. पोलिसांनी घेतलं तर आपल्याला फार तर आदान मैदानमध्ये आणून सोडतील, याच्या व्यतिरिक्त काहीही होत नाही. काळजी करू नका. सर्वांनी येताना महत्त्वाचं म्हणजे छत्री, रेनकोट, एप्रन, स्टेथोस्कोप आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अप्लाय केलं असेल MMCला तर ॲप्लिकेशनची प्रिंटआउट, पैसे भरल्याची प्रिंटआउट आणि आपल्याला जर मेट्रो स्टेशन किंवा CSTवरती थांबायची वेळ आली तर अंथरायची पांघरायची सुद्धा व्यवस्था ही आपल्याला करायची आहे. आणि आता येताना बॅग भरूनच घेऊन यायचं आहे. जाताना आपल्याला सर्टिफिकेट घेऊनच जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपले जे नेतृत्व सांगेल की 6 वाजेपर्यंत आपलं जर नाही झालं तर आपल्याला कुठं जायचं आहे याच्याबद्दलही मार्गदर्शन केलं जाईल आणि त्या पद्धतीने आपण तिथं जायचं आहे त्या स्थळावरती. आपलं महत्त्वाचं ह्याच्यामध्ये सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की आपलं जे आंदोलन आहे ते गव्हर्नमेंटच्या विरुद्ध नाही. हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. चुकूनही कुठल्या आंदोलकांनी गव्हर्नमेंट विरुद्ध काहीही मीडियासमोर अजिबात उद्गार काढायचे नाहीत. मीडिया हे एक्सपिरियन्स्ड आपले सिनियर मेंबर्स किंवा जे कमिटी डिसाईड होईल यांनीच मीडियाला फेस करायचं आहे. बाकीच्या मेंबर्सनी कुठलीही लूज कॉमेंट पास करायची नाही. एकही चुकीचा शब्द जर मीडियासमोर बोललो आपण आणि तो रेकॉर्ड केला गेला तर तोच आपल्याला नंतर आपल्या विरुद्ध शस्त्र म्हणून वापरला जाऊ शकतो. तर कृपया याची काळजी घ्यायची. जर कुठले मीडिया पर्सन किंवा यूट्यूब चॅनलवाले तुमच्याकडे आले तर त्यांना आपण डायरेक्ट करायचं आहे. आपले जे मीडिया कमिटी आहे, जे मेंबर्स आहेत, सिनियर मेंबर्स आहेत, त्यांच्याकडे डायरेक्ट करायचं आहे. आपण स्वतःहून फक्त आम्ही MMC रजिस्ट्रेशन घ्यायला आलेलो आहे एवढं सांगायचं आहे. किंवा ज्या गोष्टी तुम्हाला 100% खात्रीशीर असेल तेवढ्याच बोलायच्या आहेत. अजिबात बाकीचं लूज कमेंट किंवा रॉंग काही कमेंट करायची नाही. इस्पेशली रॉंग पॉलिटिकल कमेंट्स अजिबात करायच्या नाही, टाळायच्या आहेत. आपल्याला कुठलंही इल्लिगल काम करायचं नाही, व्हायलन्स करायचा नाही आणि कुठलाही रूल ब्रेक करायचा नाही. एक्झॅक्ट लोकेशन गॅदरिंगचं परत एकदा CST मेट्रो स्टेशन, CST रेल्वे स्टेशन नाही किंवा आझाद मैदानच्या आतमध्ये कुणी जायचं नाही. आझाद मैदानच्या आतमध्ये गेले तर तुम्हाला परत बाहेर सोडणार नाहीत. त्याच्यामुळं आझाद मैदानच्या गेटच्या आतमध्ये कुणी जायचं नाही. सर्वांनी CST मेट्रो स्टेशन येथे जमायचे आहे. फोकस आपला आहे की आपल्याला हा कोर्स का दिलेला आहे गव्हर्नमेंटनी, कारण प्रायमरी हेल्थ केअरमध्ये म्हणजे फॅमिली फिजिशियन प्रॅक्टिसमध्ये MBBS डॉक्टर नाहीत. त्यांनी हा क्षेत्र भरपूर पूर्वी सोडून दिलेलं आहे. आणि कुठंही दुसरी महत्त्वाची गोष्ट की रुरल अर्बन असा काही शब्द काढायचा नाही. तिथं प्रायमरी हेल्थ केअर हे ठेवायचं आहे. मग ते सिटीमध्ये असेल, गावामध्ये असेल, सगळीकडं प्रायमरी हेल्थ केअर आयुष डॉक्टर देतात. आणि आयुष डॉक्टरांना सक्षम करण्यासाठी, होमिओपॅथिक डॉक्टरांना सक्षम करण्यासाठी गव्हर्नमेंटनी हा कोर्स दिलेला आहे. आणि तो कोर्स करून आम्हाला रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर प्रायमरी हेल्थ केअर अधिक सक्षम होईल. हा मुद्दा महत्त्वाचा. आपण याच्या भोवतीच आपले स्लोगन किंवा पॉझिटिव्ह स्लोगन आपण तयार करणार आहोत. 10 ते 15 पॉझिटिव्ह स्लोगन हे सकाळपर्यंत तयार करून आपण ते पब्लिश करणार आहोत. आणि त्या स्लोगनच्या बाहेर मनाने कुठलेही स्लोगन द्यायचे नाहीत, कारण चुकीचे स्लोगन दिले, ते मीडियामध्ये आले तर ते आपल्यालाच घातक ठरू शकतात. आपल्याला आझाद मैदानच्या बाहेरच थांबायचं आहे, आत कोणी जायचं नाही.
मॉब कुठल्याही परिस्थितीत कंट्रोलच्या बाहेर जाईल असं झालं नाही पाहिजे. आपलं सर्वांनी स्वयंशिस्त पाळायची आहे. कुणीही हिंसक वळण लागेल आंदोलनाला, गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य करायचं नाही मित्रांनो. स्लोगन्स देताना सुद्धा आपल्याला फार म्हणजे टोकाचे स्लोगन्स किंवा अगदी IMAला किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनला टार्गेट करायचे असं आपल्याला करायचं नाही. आपल्याला लोकशाही मार्गाने आणि शांतपणेच हे आंदोलन करायचं आहे. कुठलंही अग्रेसिव्हनेस, अवेअरनेस, टोकाची भूमिका हे करायचं नाही. अवेअरनेसचे आपल्याला स्लोगन करायचे आहेत आणि एक्स्ट्रीम स्लोगन किंवा थोडंसं खालच्या थराला जाऊन स्लोगन्स हे आपल्याला द्यायचे नाहीत. आपण डॉक्टर आहोत, आपल्याला शोभतील असेच स्लोगन आणि पॉझिटिव्ह स्लोगन हे आपल्याला द्यायचे आहेत. अवेअरनेस क्रिएट करण्याचे स्लोगन आपल्याला द्यायचे आहेत. कुठल्याही प्रकारे आपण कुठल्याही ऑर्गनायझेशनला डिवचायला जायचं नाही, कारण ऑलरेडी आता सर्व शांत झालेलं आहे वातावरण आणि अनावश्यक डिवचण्यात काही पॉईंट नाही. त्याच्यामुळं अजिबात कुणीही मीडियासमोर किंवा स्लोगन देताना कुणाला डिवचलं जाऊ नये याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे आपणच काहीतरी स्लोगन देऊन इगो डिवचून द्यायचा आणि मग नंतर परत ते आपण फेस करत बसायचं असं आपल्याला आता करायचं नाही. आपल्याला जसं मी सांगितल्याप्रमाणे ऑफिशियल स्लोगन्स हे आंदोलनस्थळी आल्यानंतर तिथं सांगितले जातील आणि तेच स्लोगन रिपीट करायचे आहेत आणि तेच द्यायचे आहेत. त्याच्या बाहेरचे मनाचे स्लोगन्स कुणीही तयार करायचे नाहीत आणि द्यायचे नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे मीडियाच्या समोर कुणीही लूज कमेंट्स किंवा चुकीचे हे पास करायचे नाहीत. तर असं हे महत्त्वाचे पॉईंट्स सांगितले होते. जसं मला मीटिंगमध्ये सांगितलं त्या पद्धतीने हे सर्व गोष्टीचं व्हिडिओ तयार करून हा आपण पोस्ट करत आहोत, जेणेकरून आपलं आंदोलन हे व्यवस्थित शांतता मार्गाने आणि कुठलंही रूल न ब्रेक करता किंवा कुठलंही व्हायलन्स न करता एकदम यशस्वीपणे पार पडेल याची सर्व आयुष डॉक्टरांनी काळजी घ्यायची आहे आणि जे ऑर्गनायझिंग कमिटी आहे त्यांना सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. सर्वजण हे इन्स्ट्रक्शन्स पाळतील असं आम्ही अपेक्षा करतो. गुड नाईट.